आज जरा अंधार वाटतोय. दरवाजा लावलाय ना, ऊन येते, खूप जास्त ऊन येते हो इथून, त्यामुळे म्हटलं जरा दरवाजा लावलाय. ठीक आहे, चला. एक पांढरा ड्रेस, उन्हाळा आला की पांढरे ड्रेस बाहेर काढायचे, कॉटनचे. तर हा मस्तपैकी, याच्यावर ओढणी नाही घेतली तरी चालते. खूप छान आहे, एकदम प्युअर कॉटन. अगदी खूप स्वस्तातला ड्रेस आहे. असे सेट मी 5-6 घेऊन ठेवलेले आहेत मागच्याच वर्षी. दाखवते. हा पतियाला किंवा पंजाबी सूट म्हणतात अशा पद्धतीचा आहे, पण अजिबात पायात येत नाही, वरच्या वर आहे, त्यामुळे खालची कडा बाद होत नाही, त्यामुळे मस्त वाटतो हा घालायला. तर यावरती उन्हात जायचं असेल तर ओढणीही घालायलाच पाहिजे. ज्वेलरी एकदम सिंपल, एकदम सिंपल. तर आता यावरती ओढणी कुठलीही चालू शकते, कारण काळं पांढरं आहे. ही ओढणी चालू शकते जाळीची. ही सुद्धा ओढणी चालते. ही तर काय खाली असे आहेत का, झेब्रा पट्टे आहेत, त्यामुळे ही सुद्धा ओढणी ह्याच्यावरती अगदी आरामात चालते. छान आहे. ही सुद्धा यावरती ओढणी चालते. आणि ही तर माझी ओढणी आहेच, कॉटन आहे. हा स्टोल आहे, ओढणी नाही आहे ही, हा स्टोल आहे. तर हा असा बांधायला फार चांगला होतो, त्यामुळे उन्हात जाताना हेही छान वाटतं. असं मस्त, एकदम छान. आणि एक अशीच ओढणीच आहे ती, ही सुद्धा. ही हां, याच्यावरती हे असं डिझाईन आहे, गोळे गोळे. अशा बऱ्याच ओढण्या घेऊन ठेवलेल्या आहेत, मला आवड आहे त्यामुळे. ही सुद्धा याच्यावरती चालते. आणि याच्यावरती खास आहेच, म्हणजे हा जो ड्रेस आहे याच्यावरती ओढणी आहे. हा ड्रेस आहे मी 450ला घेतलेला आहे 2 वर्षापूर्वी. आता आहेत विथ ओढणी आहेत ते 600ला आहेत, आणि नाहीतर मग 400-450ला आहेत. तर ही ओढणी याच्यावरची, याचं स्टार्च फार आहे याला, त्यामुळे याला स्टार्च असल्यामुळे, आणि ते स्टार्च जाई नाही याचं किती केलं तरी. म्हणजे ही अशी घ्यायला सुद्धा छान वाटते ही ओढणी. तर अशा पद्धतीने आता एक काम आहे म्हणून मी जरा बाहेर उन्हात जाऊन येणार आहे. तर गॉगल सुद्धा खरं तर घालायला हवा आहे. बघू, इथं जवळच जायचं आहे, औषध आणायचे जरा. तर ठीक आहे, आज कॉटनचा ड्रेस आता हा काढलेला आहे बाहेर उन्हाळ्याच्या निमित्ताने. मग म्हटलं तुम्हालाही तो दाखवावा की कॉटनचे ड्रेसेस असे आपण वापरू शकतो. आणि व्हाईट ड्रेसेस हे छानच दिसतात, मस्त, हो ना. चला, समर ड्रेस खास उन्हाळ्यासाठी. दरवाजा उघडूया. समरमध्ये, उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या रंगाची ओढणी छानच वाटते. आणि कॉटनचे कपडे घरात पण छान वाटतात, बाहेरही छान वाटतात. मला आज खरं कुठे जायचं नाही आहे, आज निवांत आहे, पण तरी म्हटलं की छानच राहावं घरात सुद्धा. हे बघा, मॅचिंग कानातले, मॅचिंग हे आणि हे आणि हे मिळून 60 रुपयाला आणलेलं आहे. आज ही मी पेन्सिल घेतली आहे, कारण की माझ्या भुवया ज्या आहेत ना त्या अशा खूप विरळ झालेत, त्यामुळे जरी आयब्रोज करायला गेलं तरी फारसं त्यांना ते काढायला मिळत नाहीत. थोडे बारीक आले, पण ते अवघड पडतात, म्हणजे बारीक होते मग ती फार. म्हणून मग मला आमच्या पार्लरवाल्या मॅडमनी सांगितलं की पेन्सिल फिरवत जा तुम्ही आपलं. तर मी आज आता पेन्सिल फिरवलेली आहे.
अगदी हलकी फिरवली आहे, मग त्यामुळे जरासं काळभोर दिसते, नाही तर फार केस विरळ झालेत आणि आता हळूहळू पांढरे पण होणारच की. तर यासाठी आता जसं आपण केसाला डायला होतो तसं हळूहळू आयब्रोजसुद्धा काळ्या कराव्या लागणार आहेत असं दिसतंय. आज प्रथमच केलेल्या आहेत, मध्ये एकदा केल्या होत्या पण ते जमलं नाही. आज आता हलक्या हाताने छान जमलं. इकडे तरी जरा जास्त लागलं आहे, इथं छान झाले. प्रॅक्टिस पाहिजे, प्रॅक्टिस. तर भुवयांचे केस वेळ होतात, काय करावी खूप जण म्हणत असतात. तर आयब्रोज लावावे. चला, घरात सुद्धा आज मस्त कॉटन, त्यामुळे इतकं फ्रेश वाटते ना कॉटन. म्हणून ते तुमचे झेरॉक्स काढायला जायचंय काय, जाऊन येऊ का? आणायचे दिलंय काय त्याला? ठीक आहे, कुठून आणायचे सांगा, जाऊन घेऊनच येते. आता आवरलंय. तिथं तर सगळे 10, 12, 15, 20 आहेत. कुठलं सांगा त्यात.